आज नाशिक मध्ये पहिल्यांदाच मोठी महाआरती होणार होती, तर आम्ही महाआरती संपल्यानंतर गेलो. तर नमस्कार मित्रांनो, मी वासू चव्हाण. मी आजपासून करतोय डेली व्लॉगिंग. तर मित्रांनो, माझी दिवसाची सुरुवात अशी झाली की मी आंघोळ करून फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर कळतं काय, तर हे दोघं भाऊ क्रिकेट खेळत आहे. हा बाळा, हा वालू त्याला खेळूच देत नव्हता. एवढ्यात आला माझ्या पप्पांचा फोन की बोलला दुकानावर जायचंय, मला करायची होती एडिटिंग. पण आता मी विचार केला की न एडिटिंग करता पहिले दुकानावर जाऊ, मग घरी आल्यानंतर एडिटिंग. काय काढली गाडी आणि हा माझ्या शेजारी येऊन चिटकला की दादा मला पण यायचं. मी बोललो नको, तुला घे दुकानावर. मग काय निघालो दुकानासाठी. जाता विचार केला की आज आपला असा शेड्यूल आहे की आपल्याला एडिटिंग करायचे. पंचवटीला आज महाआरती आहे. गोदा आरती मध्ये काय मुलांचा प्लॅन नाही वाटत, तर काय भरोसा 2 भरोसे, तर बघूयात. मग काय दुकानावर आल्या, गाडी लावली, दुकान ओपन केला, अगरबत्ती लावली, नाश्ता केला. थोडा बसल्यानंतर क्लायंटचा कॉल आला की एडिटिंग पाहिजे. मग काय धंद्याचे पैसे गल्ल्यात ठेवून निघालो. विचार केला की आपण एडिटिंग त्यांना अशी देऊ की अनएक्सपेक्टेड, म्हणजे ते पण खुश आणि आपण पण खुश. मग काय भाई निघालो एडिटिंग साठी स्टुडिओला. गाडी पार्क केल्यानंतर सांगायचं की तुम्हाला हे नसून माझ्या भावाचं हॉस्पिटल आहे, तर काय मग भावाचं हॉस्पिटल मध्ये ठेवलेलं आम्ही. मग काय 4 तास एडिटिंग करून कळालं की आपल्याला जायचं होतं आरतीला. पण आरतीचा होता 7चा टाइम, आपला आता वाजले 10. मग काय मित्रांना कॉल केला आणि वालूला बोललो का गाडी आपण पण जाऊयात आता आरतीला. वाजले 10, पण आता काय जाणं तर जाणंच आहे. मग काय मित्र ते भेटले, सगळे आम्ही निघालो गंगेवर जाण्यासाठी. बापरे बाप, हा लाईट शो बघून माझा मनच तृप्त झाला, कारण की मी लास्ट टाइम बघितलेला उज्जैनला आणि आता बघतोय नाशिकला. मग काय थोडी मजाक मस्ती करून लाईट शो संपल्यानंतर आम्ही केले कपालेश्वरचे दर्शन. मग निघालो घरासाठी. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका.